एका पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आणि तूप हलकं गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू बदाम पिस्त्याचे काप घालून ते गुलाबी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे। आता त्याच पॅन मध्ये अर्धा कप आंबेमोहर तांदूळ घालायचा आणि तांदूळ पण मीडियम हीट वरती चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा। तांदूळ पूर्णपणे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा। त्यामध्ये भिजून घेतलेले काजू आणि बदाम टाकून याला छान असं रवाळ बारीक करून घ्यायचं। आता कुकर मध्ये अर्धा ते पाऊण लिटर दूध टाकायचं आणि बारीक केलेला तांदूळ टाकून चांगला मिक्स करून घ्यायचा। कलर येण्यासाठी केशरचं दूध टाकायचं आणि झाकण लावून याला 1 शिट्टी करून घ्यायची। 1 शिट्टीमध्ये तांदूळ छान असा शिजला जातो। आता यामध्ये अर्धा कप साखर टाकायची आणि साखर यामध्ये चांगली मेल्ट करून घ्यायची। शेवटी यामध्ये तळून घेतलेला सुका मेवा आणि वेलची पूड टाकून घ्यायची। अतिशय झटपट पितृपक्ष स्पेशल तांदळाची खीर बनून तयार झालेली आहे। करून बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। बाय।